Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see a last lesson of our second unit, that is science and spirituality. Now science means, you already know science means in Marathi we can say Vignan. Okay, and spirituality means what? In Marathi we can say Adhyatmik, the one who believes in religion or faith. ओके म्हणजे असा व्यक्ती की ज्यांचे विश्वास आहे, फेथ मीन्स विश्वास, ज्यांचा विश्वास आहे अध्यात्मावरती, रिलिजन्सवरती, अशा प्रकारे. सो सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी, विज्ञान आणि अध्यात्म. दिस लेसन वी विल सी टुडे. इन दिस लेसन ऑल्सो देर आर 3 पार्ट्स. Part 1, Part 2, Part 3. Okay, now today we will start with the Part 1. Now, writer of the lesson is Srijan Pal. Now, let me begin with first part, science and spirituality. We often witness conflict between two groups of people. One that believes in science and the other that believes in religion. Now this lesson, first of all I will tell some introduction about this part 1. This part 1 is the information about the Dr. Abdul Kalam, Dr. APJ Abdul Kalam. या part 1 मध्ये आपल्याला Dr. APJ Abdul Kalam यांनी सांगितलेली माहिती किंवा यांच्याविषयीची थोडीशी माहिती आपल्याला या part 1 मध्ये पाहायला मिळणार आहे. Now we often witness conflict between two groups of people. Now the writer of the lesson is saying that we often witness म्हणजे आपल्याला आपल्या आजूबाजूला between two groups of people conflict means debate. आपल्याला आपल्या आजूबाजूला असं पाहायला मिळतं की आपल्या आजूबाजूला दोन ग्रुपमध्ये किंवा किंवा आपण म्हणू शकतो व्यक्तींमध्ये एक वाद चाललेला असतो. डिबेट मीन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजेच वाद. ओके, वन दॅट बिलीव्स इन सायन्स, त्यातला एक ग्रुप म्हणजे हू बिलीव्स इन सायन्स, जो की फक्त विज्ञानावर विश्वास करतो, असा एक ग्रुप. अँड द अदर दॅट बिलीव्स इन रिलिजन, आणि दुसरा ग्रुप की जो फक्त रिलिजनवरती, धर्म, अध्यात्म याच्यावरती विश्वास ठेवतो. नाव सायन्सवरती विश्वास ठेवणारे मीन्स व्हॉट? द पर्सन हू बिलीव्स इन ओनली सायन्स अँड एव्हरी सायंटिफिक फॅक्ट अँड रिझन. म्हणजे असे व्यक्ती की फक्त कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागं ते एखादा अंधविश्वास नाही आणत किंवा एखादा अध्यात्म, रिलिजन काही मध्ये न आणता फक्त सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरती विश्वास ठेवून फक्त कोणत्याही गोष्टीच्या मागचं वैज्ञानिक कारण ते रिझनला ठेवत असतात. म्हणजे वैज्ञानिक कारणांवरतीच ते विश्वास ठेवत असतात, असा एक ग्रुप. अँड द अदर हू बिलीव्स इन ओनली द रिलिजियस, म्हणजे फक्त धर्म, अध्यात्म, म्हणजे थोडक्यात काय की फक्त धर्म आणि अध्यात्मावरती विश्वास. म्हणजे काही वेळेला जिथं खरंच सायंटिफिक रिझन असायला हवं तिथं ते सायंटिफिक रिझन न लावता काही आध्यात्मिक रिझन लावून वाद करत असतात. म्हणजेच काय तर आपल्या समाजामध्ये आपल्याला 2 प्रकारचे ग्रुप्स पाहायला मिळतात, 2 प्रकारचे व्यक्ती असतात. एक द पर्सन हू बिलीव्स इन सायन्स अँड द अदर द पर्सन्स ऑर द ग्रुप हू बिलीव्स इन रिलिजन. अशा प्रकारे फर्स्ट स्टँजामध्ये दिलेले आहे. नाव डॉक्टर कलाम was a great scientist. Now we already know about Dr. Kalam. Dr. APJ Abdul Kalam was the great scientist. Okay, Dr. Kalam हे खूप मोठे वैज्ञानिक होते. But this is disputable. Disputable means unable to challenge. म्हणजे त्यांना काही त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाविषयी, त्यांच्या शास्त्रज्ञाच्या ज्ञानाविषयी आपण कोणताही प्रश्न करू शकत नाही. अनडिस्प्युटेबल म्हणजे ते एक खूप चांगले वैज्ञानिक होतेच, त्याबद्दल आपण प्रश्न उभा करू शकतच नाही. ओके, बट ही वॉज ऑल्सो कन्व्हिन्स्ड दॅट फॅक्ट अँड फेथ कॅन टुगेदर क्रिएट अ बेटर प्लॅनेट. He was the great scientist, but he believes that or convinced म्हणजे ते तयार झालेले होते. ते तयार होते म्हणजेच त्यांचा विश्वास होता कशावरती? तर
दॅट फॅक्ट अँड फेथ, फॅक्ट म्हणजे काय, रियालिटी, जे काय असेल ते सत्य, फॅक्ट मीन्स रियालिटी, सत्य, अँड फेथ मीन्स ट्रस्ट, विश्वास. ओके, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज कन्व्हिन्स्ड दॅट फॅक्ट अँड फेथ कॅन टुगेदर क्रिएट अ बेटर प्लॅनेट. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा असा दृढ विश्वास होता की जर का विश्वास, ओके, म्हणजेच फेथ अँड फॅक्ट म्हणजेच रियालिटी, ह्या जर का दोन गोष्टी एकत्र आल्या, सो इट कॅन मेक अ बेटर प्लॅनेट, तर आपलं जग हे खूप चांगलं जग बनू शकतं. प्लॅनेट म्हणजे पूर्ण जगच. ओके, तर आपलं जग हे पूर्णपणे चांगलं बनू शकतं व्हेन इफ द फेथ अँड ट्रस्ट कम्स टुगेदर. ओके, ही वन्स टोल्ड मी, to the writer Dr. Kalam told me, means in this part 1 the writer has explained which things had explained by APJ अब्दुल कलाम. म्हणजे रायटरने या पार्ट 1 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या होत्या, एक्सप्लेन केल्या होत्या, त्या गोष्टी या पार्ट 1 मध्ये त्यांनी आपल्या रायटरने इथे मांडलेल्या आहेत. नाउ ही वन्स टोल्ड मी, ते एकदा मला बोलले, science and faith must coexist for the human good. Now science and faith, science म्हणजे विज्ञान, faith म्हणजे विश्वास, तर science and faith must coexist. coexist means together, एक साथ. ओके, coexist means together. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम एकदा बोलले की सायन्स अँड फेथ, विज्ञान आणि विश्वास हे एक साथच असतात. For the human good, must coexist for the human good. सायन्स अँड ट्रस्ट म्हणजे सायन्स आणि विश्वास, विज्ञान आणि विश्वास ह्या दोन गोष्टी एकत्र असाव्यात. कशासाठी, मस्ट कोएक्झिस्ट म्हणजे एकत्र असाव्यात, असणं गरजेचं आहे. तर कशासाठी, फॉर द ह्युमन गुड, फॉर द गुडनेस ऑफ ह्युमन बिंग, म्हणजेच मानवाच्या चांगल्या मानवीकरणासाठी, मानवाच्या चांगल्या मानवीकरणासाठी सायन्स अँड फेथ मस्ट कोएक्झिस्ट फॉर द बेटरमेंट ऑफ ह्युमन, मानवाच्या मानवीकरणासाठी, चांगल्या मानवीकरणासाठी, बेटरमेंट ऑफ ह्युमन बिंग म्हणजेच चांगल्या मानवीकरणासाठी. सायन्स प्रोव्हाइड फोकस. नाउ व्हॉट डज द सायन्स डू? सायन्स प्रोव्हाइड फोकस. सायन्स आपल्याला एक फोकस देतं, एक प्रकारचं लक्ष देतं. फोकस मीन्स लक्ष. ओके, सायन्स आपल्याला एक प्रकारचं लक्ष देतं. सायन्स गिव्स और प्रोव्हाइड फोकस. Focus help us to solve problem. Now focus what does? Focus help us to solve problem. आपलं जर का एक लक्ष फिक्स असेल, आपल्याला हे तर हे करायचं आहे, हे जर का आपलं लक्ष फिक्स असेल, so it help us to solve many questions or problems. आपल्या पुढे येणारे प्रश्न किंवा आपल्या पुढे येणारे प्रॉब्लेम्स हे सोडवण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सायन्सची मदत होते. कशी? तर सायन्स आपल्याला फोकस देतं आणि आपलं फोकस जर का असेल तर आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मदत होते. फोकस हेल्प अस सॉल्व प्रॉब्लेम. फोकस आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतं. डिस्कवर द ट्रूथ and conceive invention. And one more thing science helps us discover the truth. सायन्स मुळे आपल्याला सत्याची प्रचिती येते. डिस्कवर द ट्रूथ, डिस्कवर म्हणजे उदयास आणणे किंवा प्रचिती होणे. डिस्कवर द ट्रूथ, सायन्स मुळे आपल्याला सत्य कळतं. अँड कन्सीव्ह इन्व्हेन्शन. कन्सीव्ह इन्व्हेन्शन, कन्सीव्ह मीन्स टू फॉर्म अन आयडिया, म्हणजे एखाद्या कन्सीव्ह इन्व्हेन्शन म्हणजे एखादी नवीन आयडिया सुद्धा आपल्याला सायन्समुळं लक्षात येते. सायन्स हेल्प अस. नाउ लेट्स सी, सायन्स हेल्प अस इन 3 थिंग्स. फर्स्ट, टू सॉल्व क्वेश्चन्स, टू डिस्कवर द ट्रूथ and to conceive the invention. In this thing science help us. So how? Because science provides us focus and because of the focus we get help in these 3 things. सायन्समुळे आपल्याला फोकस मिळतो आणि फोकस मिळाल्यामुळे आपल्याला प्रश्न सोडवण्यास मदत होते. शिवाय आपल्याला सत्य कळतं. शिवाय आपण काही इन्व्हेन्शन सुद्धा घडवू शकतो.
Now next, faith provides perceptive and perspective help us see how our creations and discoveries go on to impact a combination vital for the success of societies. Now faith provides perspective. Now perceptive means what? Attitude or view we can say. Attitude किंवा view म्हणजे आपली एक प्रकारची दृष्टी, म्हणजे आपल्याला faith म्हणजे विश्वास जो आहे तो आपल्याला काय देतो तर एक दृष्टी देतो. कसली दृष्टी? तर दॅट ॲटिट्यूड म्हणजे ती दृष्टी आपल्याला कशासाठी मदत करते? हेल्प अस सी हाऊ आवर क्रिएशन्स अँड डिस्कवरीज गो ऑन टू इम्पॅक्ट अ कॉम्बिनेशन वायटल फॉर द सक्सेस ऑफ सोसायटीज. तर आपल्याला अशी दृष्टी देते की आपण जे काही सायन्समधून आयडियाज इन्व्हेंट केलेल्या आहेत त्या आयडियाज आपण आपल्या सोसायटीच्या बेटरमेंटसाठी किंवा सक्सेससाठी, सक्सेस ऑफ सोसायटी म्हणजे आपल्या समाजाच्या, सोसायटी म्हणजे समाज, आपल्या समाजाच्या सक्सेससाठी, यशासाठी आपण जे सायन्सच्या थ्रू जे आयडिया इन्व्हेंट केलेल्या आहेत त्या इन्व्हेंट केलेल्या आयडिया आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतो की आपल्या समाजाचा विकास होईल. हे कशामुळे मिळतं आपल्याला? तर फेथ, आपल्याजवळ असणाऱ्या विश्वासामुळे. सायन्स ॲक्सेलरेट्स प्रोग्रेस अँड फेथ curbs it within reasonable limitation. Science accelerate means to get speed. accelerate म्हणजे आपल्याला एक प्रकारची गती मिळते. accelerate means गती मिळणे, to get speed. तर सायन्समुळे, विज्ञानामुळे आपल्याला एक गती मिळते की accelerate progress and faith curbs it within reasonable limitations. Curbs means control, keeps something in within limit. एका विशिष्ट पातळीवर नियंत्रण असणे. तर आता बघा, सायन्समुळे आपल्याला गती मिळते. ओके, सायन्स ॲक्सेलरेट प्रोग्रेस, आपल्या प्रगतीसाठी, प्रोग्रेस मीन्स प्रगती, आपल्या प्रगतीसाठी सायन्समुळे आपल्याला गती मिळते. बट बिकॉज ऑफ फेथ कर्ब्स मीन्स आपल्या एखाद्या विशिष्ट पातळीवरती नियंत्रण ठेवतं. म्हणजे आपल्याला जरी सायन्समुळे गती मिळाली तरी त्या गतीला कंट्रोल कसं करायचं, त्या गतीचं जे काही स्पीड असेल, म्हणजे कुठे आपण जास्त प्रोग्रेस केली पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, कुठं ब्रेक घेतला पाहिजे, कुठं जरा जास्त काम केलं पाहिजे, हे जे काही आपले प्रोग्रेसचं स्पीड आहे त्या प्रोग्रेसचं स्पीड कंट्रोल करण्याची ताकद ही फेथमध्ये असते. म्हणजेच आपल्या फेथमध्ये असते. कशाची स्पीड कंट्रोल करण्याची? तर सायन्सचा जो काही स्पीड आहे, सायन्सची जी आपली प्रोग्रेस करण्यासाठी सायन्सनं मिळालेली जी गती आहे, ॲक्सेलरेशन आहे, त्या ॲक्सेलरेशनला कंट्रोल करण्याची ताकद ही फेथमध्ये असते. इफ द टू फंक्शन्स ट्रू to their roles, they will work together for the betterment of humanity. आता हे जे दोन फंक्शन्स आहेत, सायन्स अँड फेथ, विज्ञान आणि विश्वास, ह्या दोन गोष्टी एकासोबत चालल्या पाहिजेत. का तर इन द फर्स्ट ओनली दे हॅव सेड दॅट सायन्समुळे आपल्याला गती मिळते. सायन्स गिव्स अस ॲक्सेलरेशन ऑफ प्रोग्रेससाठी, आपल्या प्रगतीसाठी गती मिळते. अँड as well as beside of that faith gives us control on that progress. आपल्या विश्वासामुळे त्या प्रोग्रेसवरती कंट्रोल करण्याची एक रिजनेबल लिमिटेशन, म्हणजे एक वास्तव कारण जे आहे ते बरोबर, लिमिटेशन म्हणजे काय? मर्यादा. एका ठराविक मर्यादामध्ये, एका ठराविक वाजवी मर्यादेमध्ये कुठे कंट्रोल करायचं, एका वाजवी मर्यादेमध्ये कशा प्रकारे आपण आपल्या गतीला कंट्रोल करू शकतो हे आपल्याला विश्वासामुळे मिळतं, असं डॉक्टर अब्दुल कलाम यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. बट इफ द टू फंक्शन्स ट्रू टू देअर रोल्स, म्हणजे हे जे दोन फंक्शन्स आहेत ते दोन फंक्शन त्यांच्या रोलमध्ये, त्यांच्या कामगिरीमध्ये सफल झाले, त्यांची कामगिरी, ह्या दोन फंक्शन्सची जी कामगिरी आहे ती व्यवस्थित चालली, दे विल वर्क टुगेदर फॉर द बेटरमेंट ऑफ ह्युमॅनिटी. तर हे दोन फंक्शन जर व्यवस्थित चालले तर नक्कीच दे विल वर्क टुगेदर फॉर द बेटरमेंट ऑफ ह्युमॅनिटी. तर ते एकसाथ काम करून नक्कीच बेटरमेंट ऑफ ह्युमॅनिटी म्हणजेच मानवाच्या चांगल्या मानवीकरणासाठी ते नक्कीच काम करतील.
Dr. Kalam's own life was nourished by multiple faith. आता डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जी स्वतःची लाईफ होती, स्वतःचं आयुष्य होतं ते नरिश्ड मीन्स पोषक, ते पोषक मीन्स नरिश्ड बाय मल्टिपल फेथ. मल्टिपल म्हणजे असंख्य, फेथ मीन्स विश्वास. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची स्वतःची जी लाईफ होती ती असंख्य विश्वासानी पोषक होती. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये असंख्य प्रकारचे विश्वास, ट्रस्ट, फेथ होते. हिज फादर अ बोटमॅन मीन्स नाविक. त्यांचे वडील कोण होते तर एक नाविक होते. ऑल्सो सर्व्ड ॲज अन इमाम ॲट देअर लोकल मॉस्क. आणि ते नाविक म्हणजे बोटमॅन होते पण ते सर्व्स ॲज अन इमाम ॲट देअर लोकल मॉस्क. ते इमाम करायचे कशामध्ये तर लोकल मॉस्क म्हणजे मस्जिद, त्यांच्या जवळच्या असणाऱ्या मस्जिदमध्ये त्यांची प्रेयर असते, ती प्रेयर करायची. अँड हिज 2 फ्रेंड्स वेअर फ्रॉम 2 डिफरंट रिलिजन. त्यांचे 2 मित्र होते, ते 2 मित्र वेगळ्या रिलिजन धर्माचे होते. One was a Hindu and the other was a Christian. त्यापैकी एक जो होते एक हिंदू होते आणि दुसरे जे होते ते ख्रिश्चन होते. One was Hindu and one was a Christian. Pakshi Lakshmana Shastrigal was a head priest of the famous Rameshwara temple and a Vedic scholar. And the Reverend Father Bodal has built the first church on Rameshwara Island. आता जे रामेश्वरा टेम्पल जे आहे, ते रामेश्वरा टेम्पलमधले हेड प्रिस्ट कोण होते तर पाक्षी लक्ष्मणा शास्त्रीगाल. हे कोण होते तर रामेश्वरा टेम्पलमधले हेड प्रिस्ट होते. वॉज द हेड प्रिस्ट ऑफ फेमस रामेश्वरा टेम्पल. आता रामेश्वरम मंदिर हे खूप फेमस आहे, तर तिथले हेड प्रिस्ट जे होते त्यांचं नाव इथं आलेलं आहे. अँड अ वैदिक स्कॉलर. आणि ते जे होते पाक्षी लक्ष्मणा शास्त्रीगाल हे जे प्रिस्ट तर होतेच, पण कोण होते वैदिक स्कॉलर. त्यांना वेदांचं खूप ज्ञान होतं. म्हणजे ते उगीचंच प्रिस्ट म्हणजे पुजारी आपण त्यांना म्हणतो. प्रिस्ट मीन्स पुजारी इन मराठी वी कॅन से. तर ते नुसतेच एका मोठ्या मंदिरामधले मोठे पुजारी नव्हते, तर त्यांना वेदांचं खूप असं ज्ञान होतं. ते वैदिक स्कॉलर म्हणजे वेदांचं खूप ज्ञान होतं त्यांच्याकडे. And the Reverend Father Bodal had built the first church on Rameshwara Island. Reverend Father means चर्चमध्ये जे फादर्स असतात, चर्चमधल्या प्रिस्टना फादर म्हणतात, बरोबर. चर्चमध्ये जे पुजारी असतात त्यांना फादर असं म्हणतात. मग ते रिव्हर्ड फादर म्हणजे जे आदरणीय फादर जे होते, त्या चर्चमधले जे सगळ्यात मोठे प्रिस्ट जे होते, फादर जे होते, दॅट बोडाल, त्यांचं नाव होतं बोडाल, हॅड बिल्ट द फर्स्ट चर्च ऑन रामेश्वरा आयलँड. तर रामेश्वरा आयलँड जे आहे त्या आयलँडवरती पहिलं चर्च कोणी बांधलं तर बोडाल हे रिव्हर्ड फादर जे आहेत त्यांनी पहिलं चर्च रामेश्वरा आयलँडवरती बांधलं. बोडाल बिल्ट अँड फर्स्ट चर्च ऑन द रामेश्वरा आयलँड. Dr. Kalam recalled how all 3 of them in a unique attire of their religion. आता डॉक्टर कलाम यांना डॉक्टर कलाम recalled how all 3 of them in the unique attire of their religion. आता जे 3 जण होते त्यांचे वडील हे मुस्लिम होते. त्यांचा पोशाख, अटायर म्हणजे काय पोशाख, त्यांचा पोशाख हा ज्यावेळेस ते ह्याच्यामध्ये जायचे लोकल मॉस्कमध्ये त्यांचे जे काही इमाम होतं ते करण्यासाठी जायचे, सर्व्स इमाम ॲट द बिगिनिंग ओनली दे टोल्ड. तर ते जेव्हा इमाम करण्यासाठी त्यांच्या लोकल चर्चमध्ये जायचं त्यावेळेस त्यांचं अटायर हे मुस्लिम रिलिजनप्रमाणे असायचं. आता फर्स्ट चर्च झालेलं होतं त्यामुळे त्या चर्चमधल्या प्रिस्टचं जे अटायर असतं ते चर्चमधल्या प्रिस्टचं अटायर हे वेगळं असायचं. आणि रामेश्वरा टेम्पलमधले जे हिंदू प्रिस्ट होते त्या हिंदू प्रिस्टचं जे अटायर होतं ते सुद्धा वेगळं असायचं. मीन्स ऑल द 3 of them आर वेअरिंग डिफरंट अटायर्स.
सो डॉक्टर कलाम रिकॉल्ड हाव, म्हणजे रिकॉल्ड म्हणजे त्यांना आठवायचं, रिकॉल्ड म्हणजे आठवणे. How all three of them in the unique attire of their religion. Now all of the three men are wearing different attires of their different religion. आता ते तिघांचे रिलिजन वेगळे असल्यामुळे तिघांचा पोशाख देखील हा वेगळाच होता. Used to sit and discuss the community's problem and find solution, but they sit together. They sit together in different attire, but for what? They sit and discuss the community's problem and find solution. आता ते तिघे जरी त्यांचा अटायर, त्यांचं वेशभूषा, त्यांचा पोशाख हा जरी वेगळा असायचा, जेव्हा ते त्यांच्या ठराविक मंदिरामध्ये, मॉस्कमध्ये, चर्चमध्ये जेव्हा ते प्रेयर करायला जायचे त्यावेळेस त्यांचा अटायर, they were wearing different attires for their temples or for their church or for their mosque. But when they sit together in that different attire, then also they discuss about the community's problem and they find the solutions. आणि जेव्हा ते वेगळ्या वेशभूषेमध्ये असून सुद्धा जेव्हा एकत्र बसायचे त्यावेळेस ते त्यांच्या पूर्ण कम्युनिटी असेल किंवा त्यांचा समाज असेल तिथला, त्या समाजाबद्दलचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यावरती सोल्युशन काय निघू शकतील याविषयी ते चर्चा करायचे. दे डिस्कस अँड फाइंड सोल्युशन. ते चर्चा करून त्यावरती काहीतरी उपाय शोधायचे. थ्रू आउट द नेशन अँड द वर्ल्ड the need to have a frank dialogue among cultures, religions and civilizations is felt now more than ever. Throughout the nation and the world, म्हणजे पूर्ण अगदी देशामध्ये आणि जगामध्ये the need to have a frank dialogue among culture. तर गरजेचं काय आहे की फ्रँक म्हणजे अगदी स्पष्ट वक्तेपणा गरजेचा आहे. पूर्ण देशामध्ये असो किंवा पूर्ण जगामध्ये असो तर स्पष्ट वक्तेपणा गरजेचा आहे. कशासाठी? तर अमंग कल्चर्स म्हणजे संस्कृतीमध्ये स्पष्ट वक्तेपणा असला पाहिजे. रिलिजन्स धर्म अँड सिव्हिलायझेशन नागरिकत्व is felt now more than ever. Now this frank dialogue among culture, religions and civilizations is felt means वाटले. मग आता असं वाटतंय की now more than ever. When asked where he got his humility from, Dr. Kalam would always attribute it to his father. Now whenever or whoever will ask to Dr. Kalam that from where he got this humility means नम्रता. त्यांच्यामध्ये असणारी जी नम्रता आहे, त्यांना कोणी जरी विचारलं की तुम्हाला ही नम्रता, तुमच्यामधले ही जी काही नम्रता आहे, हा जो काही गुण आहे तो तुम्हाला कसा किंवा कोणाकडून मिळाला, then he attributes to his father. ॲट्रिब्यूट म्हणजे थोडक्यात काय तर ऑलवेज ॲट्रिब्यूट टू हिज फादर. तर ते नेहमी त्यांच्या फादरकडून हा गुणधर्म आपल्याला मिळाला हे नेहमी ते व्यक्त करायचे. मीन्स ऑल द टाइम ही डॉक्टर अब्दुल कलाम ॲट्रिब्यूट टू हिज फादर फॉर हिज ह्युमॅलिटी. त्यांच्या ह्युमॅलिटीसाठी ते कोणाला ॲट्रिब्यूट करायचे? तर त्यांच्या फादरला. In him he saw how simplicity and divinity could go together. In him he saw how simplicity and simplicity म्हणजे साधेपणा, ओके, अँड डिव्हिनिटी मीन्स दैवत्व. तर त्यांच्या वडिलांमध्ये त्यांनी काय पाहिलं होतं? साधेपणा आणि दैवत्व. सिम्प्लिसिटी अँड डिव्हिनिटी. ते त्यांच्या फादरमध्ये सिम्प्लिसिटी अँड डिव्हिनिटी, दे ऑल द टाइम सी or saw in his father simplicity and divinity could go together. Means because of his father he believes that simplicity and divinity could go together. म्हणजे साधेपणा आणि दैवत्व एक साथ चालू शकतं हे त्यांना त्यांच्या फादरकडे बघितलं की लक्षात यायचं. Even though his father was a boatman and Dr. Kalam went on to become the president of India.
आता त्यांचे वडील जरी बोटमॅन असतील तरी देखील डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे प्रेसिडेंट ऑफ इंडिया झाले, शिवाय ते सायंटिस्ट तर होतेच. म्हणजे एक साधे बोटमॅन, त्यांचे वडील हे एक साधे बोटमॅन असून सुद्धा त्यांचा मुलगा म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम बिकम्स अ सायंटिस्ट अँड प्रेसिडेंट ऑफ इंडिया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सायंटिस्ट झाले, प्रेसिडेंट ऑफ इंडिया झाले, एक बोटमॅनचे मुलगा असून देखील. अँड Dr. Kalam went on to become a president of India. They shared the same values in life. They shared the same values in life. आता जेव्हा त्यांचे वडील बोटमॅन होते, त्यांच्या बोटमॅन असताना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही व्हॅल्यूज होत्या, मूल्य होते त्यांची, ते बोटमॅन असून सुद्धा, तर ती जी काही त्यांच्या व्हॅल्यूज होत्या, वडिलांच्या व्हॅल्यूज, त्याच वडिलांच्या व्हॅल्यूज डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सायंटिस्ट आणि प्रेसिडेंट ऑफ इंडिया असून देखील त्याच व्हॅल्यूज त्यांनी आत्मसात केल्या होत्या. मीन्स APJ अब्दुल कलाम हॅज शेअर्ड सेम व्हॅल्यूज इन लाईफ. शेअर्ड सेम व्हॅल्यूज म्हणजे त्यांच्या वडिलांच्याच व्हॅल्यूज त्यांनी शेअर केल्या होत्या त्यांच्या ओन लाईफमध्ये. Both believe that if one leads a spiritual life, then that spirituality can lift them out of any kind of confusion, misery or failure. Now both of them, both means what? The father of Dr. APJ Abdul Kalam and Dr. Abdul Kalam. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे वडील आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे दोघांचाही असा विश्वास होता की जर का वन हू बिलीव्स इन ओनली स्पिरिच्युअलिटी or one who lives only a spiritual life, म्हणजे असा व्यक्ती की जो फक्त स्पिरिच्युअलिटीवरती, अध्यात्मावरती विश्वास ठेवतो आणि फक्त अध्यात्माच्याच दिशेने चालतो, जो एक आध्यात्मिक आहे, तर ही विल गेट अ can lift them out of any kind of confusion, misery or failure. तर त्याला नक्कीच दुःख आणि अपयश मिळू शकतं. म्हणजेच त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आहे की फक्त अध्यात्म तर अध्यात्म अशा दिशेने नाही जायचं. जर फक्त अध्यात्माच्या दिशेने आपण चाललो तर आपल्या लाईफमध्ये खूप सारं दुःख, खूप सारं फेल्युअर आपल्याला फेस करावं लागेल. इफ यू विल वॉक थ्रू द ओनली स्पिरिच्युअलिटी, if we will walk only through the spirituality or the spiritual life, then we will get a failure or the misery in our life. Misery means दुःख. तर आपल्याला आपल्या कन्फ्युजन मिझरी म्हणजे आपल्याला एक आपल्या लाईफमध्ये एक कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं आणि त्या कन्फ्युजनचं दुःख तर येईलच, शिवाय फेल्युअर सुद्धा येईल जर का आपण फक्त अध्यात्माच्या दिशेने चाललो तर. इट मीन्स दॅट वी हॅव टू वॉक विथ both of science as well as spirituality. It means Dr. APJ Abdul Kalam was telling that not only Abdul Kalam but Abdul Kalam's father also believed, both of them were believed on that कि if we will walk through only the spirituality way or if we are spiritual in our life, then we will get a failure in our life as well as we will get a confusion, misery. Okay, now here we have done with the part 1. In tomorrow's video lecture we will see part 2. As till that time you have to write down the difficult word with its meaning and read the lesson of science and spiritualities part 1 very carefully. Thank you.